नमस्कार मित्रांनो, मी मनोज खोडे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पहिल्या 2 महिन्यांचे 3,000 रुपये हे पात्र माता बहिणींच्या बँक खात्यात आलेत. पण तरीही खूप साऱ्या माता बहिणी आहेत की त्या या 3,000 रुपयांपासून वंचित राहिलेल्या आहेत. कोणाचं बँक अकाउंट नाही आहे, बँक अकाउंट आहे तर आधार लिंक नाही, आधार लिंक आहे पण आधार सीडिंग नाही किंवा अकाउंट बंद आहे, असे वेगवेगळे कारण आहेत. हे सर्व जरी असले तरी ज्या ज्या पात्र माता बहिणी आहेत त्यांनी या योजनेची संधी सोडलेली नाही. 31 ऑगस्टपर्यंत खूप साऱ्या माता बहिणी या योजनेसाठी फॉर्म भरू शकल्या नाहीत, हे सुद्धा सत्य आहे. तर आता अशा माता बहिणींनी सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरले तर त्यांना आधीच्या म्हणजे जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे मिळणार काय, हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची अंमलबजावणी करण्यात आली. ज्या माता बहिणींनी 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले आहेत त्यांना जुलै व ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये मिळाले आहे. व ज्या माता बहिणींनी अजूनही लाभ मिळालेला नाही पण त्यांनी जर का 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरले असेल तर त्यांना हा लाभ मिळणारच आहे. त्यांना या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये मिळणारच आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्या माता बहिणींनी 31 ऑगस्ट नंतर फॉर्म भरलेले आहेत त्यांना अगोदरच्या 2 महिन्यांचे म्हणजे जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3,000 रुपये मिळणार का, हा प्रश्न माझ्या खूप साऱ्या माता बहिणींना पडला आहे. तर याबद्दल काय माहिती आहे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही एक लाईक करून घ्या. कारण माझ्या खेड्यापाड्यातील खूप साऱ्या माता बहिणी आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नाही. त्यासुद्धा आतुरतेने वाट पाहत आहे की आमचा फॉर्म मंजूर आहे, सर्व गोष्टी बरोबर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, तरीसुद्धा आम्हाला पैसे का नाही मिळाले. म्हणून तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ त्यांच्याजवळ पोहोचेल व त्यांनासुद्धा माहिती मिळेल, म्हणून एक लाईक करून घ्या. आता बघा, ज्या माता बहिणींनी 31 ऑगस्ट नंतर फॉर्म भरलेले आहेत त्यांना मात्र अगोदरच्या 2 महिन्यांच्या म्हणजे जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांचा 3,000 रुपयांच्या लाभाला मुकावं लागणार असल्याबद्दलची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहेत. म्हणजे बघा, ज्या माता बहिणींनी 31 ऑगस्टच्या अगोदर किंवा 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरलेले आहेत त्या माता बहिणींना जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित रक्कम 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती येतील. अजूनपर्यंत आले नसतील तरीसुद्धा अशा माता बहिणींनी टेन्शन घेऊ नये, तुम्हाला पैसे मिळून जाईल. फक्त तुमच्या बँक अकाउंटबद्दलच्या सर्व गोष्टी ओके पाहिजे. त्यानंतर आता बघा, ज्या माता बहिणींनी 1 सप्टेंबरपासून फॉर्म भरलेले आहेत तर अशा माता बहिणींना फक्त सप्टेंबर महिन्यांचेच 1,500 रुपये मिळणार आहे. म्हणजे त्यांना सप्टेंबरपासूनच लाभ मिळणार आहे, असे मी नाही सांगत आहे, हे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. पहा, 1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे. 31 ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तारीख नसून नाव नोंदणी यापुढेही कायम राहणार आहे. म्हणजे पहा, ज्या माता बहिणींनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरलेले आहेत त्यांना जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये मिळाले आहे. व ज्या माता बहिणींनी 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले आहेत तरी पण त्यांना पैसे मिळाले नाही त्यांनासुद्धा जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये मिळून जाईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. परंतु ज्या माता बहिणी आता येथून पुढे म्हणजे 1 सप्टेंबरपासून फॉर्म भरतील, जसे की कोणी सप्टेंबरमध्ये भरेल किंवा ऑक्टोंबरमध्ये भरेल, म्हणजे माझे म्हणणे काय आहे हे समजून घ्या. आता तुम्ही 1 सप्टेंबरपासून कधीही कोणत्याही महिन्यात फॉर्म भरला तर ज्या महिन्यात तुम्ही फॉर्म भरला त्याच महिन्यापासून तुम्हाला लाभ मिळेल, म्हणजे 1,500 रुपये. नाहीतर मग म्हणाल
की सरकार तर म्हणत होतं की केव्हाही फॉर्म भरला तर जुलैपासूनच पैसे मिळेल. आता असे नाही, ते फक्त 31 ऑगस्टपर्यंतच होते. आणि आता शेवटचा व सर्वात महत्त्वाचा मुद्दा पहा. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म स्वतः तुमच्या मोबाईलवरून भरता येत होता, परंतु आता मात्र लाडकी बहीण योजनेचा फॉर्म फक्त अंगणवाडी केंद्रातच भरावा लागणार आहे. आणि अंगणवाडी केंद्रातच भरलेले फॉर्म ग्राह्य धरले जाणार आहे, अशी घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे ज्या माता बहिणींनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेले नाहीत, त्यांना आता मात्र अंगणवाडी केंद्रातच फॉर्म भरावा लागणार आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या. तर अशा प्रकारे ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.